सिल्लोड तालुक्यामध्ये जी सातत्यता आपल्या झोनल ॲडवायझर अचीवर झालेले आपले मिस्टर संतोष कागड सर हे आपल्याला आपल्या सिल्लोडमध्ये नेहमीप्रमाणे ज्ञान देतच असतात. परंतु आता त्यांनी ज्या पद्धतीनं सतत आपलं अथक परिश्रम करून आणि आपल्याला त्या ठिकाणी एज्युटेकबद्दल सतत माहिती देऊन, विशेषतः म्हणजे या ठिकाणी सर्वप्रथम मी आभार मानेन सरांचा की सर तुम्ही वेळेत वेळ काढून आम्हाला दर संडेला वेळ नसताना आम्हाला त्यांनी सांगितलं की 2 दिवस का होईना मला अगोदर सांगायचं, जेणेकरून मी माझ्या वेळेनुसार तुमच्यापर्यंत येऊ शकेल. आणि तुम्ही ज्यांचा वेळ घेतलेला असतो त्यांचाही वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. त्यांचा वेळ जाऊ नये आणि माझा पण वेळ जाऊ नये, म्हणून तुम्ही वेळेवर लोकांना त्या ठिकाणी इन्व्हाइट करा. तर आम्ही त्या पद्धतीनं काम करत असतो. तर या ठिकाणी उपस्थित सर्व आज जे अतिथी आम्हाला लाभलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम मी शब्द सुंदर मी स्वागत करतो. त्यानंतर तुम्ही बसलात त्यानंतर तुमचं मी आभार व्यक्त करतो की तुम्ही एकही मिनिटं समजा बाहेर न जाता सरांनी ज्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन दिल्या की फोन सायलेंट ठेवा, प्रत्येकाने फोन त्या ठिकाणी सायलेंट ठेवला आणि सरांच्या सूचनेप्रमाणे तुम्ही बसलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी काही नेटवर्कर लोक आपल्यामध्ये या ठिकाणी बसत नाही असं सरांनाही सांगितलं. त्यांनीही पुरेपूर 2-2.5 तास त्या ठिकाणी मनापासून ऐकून घेतलं, त्याबद्दलही मी त्या सरोदे साहेबांचा आभार मानतो. आपल्यामध्ये अधिकारी लोक आपल्याला आज कार्यक्रमाला लाभले. त्या सरांचं नाव मला माहीत नाही, राऊत सर यांचे या ठिकाणी वेळेत वेळ काढून त्यांनी आज सुट्टी आहे, परंतु त्यांना सुट्टीच्या दिवशी काही बरेच कामं असतात, ते कामं त्यांनी करून वेळेत वेळ काढून या ठिकाणी आपल्याला आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्या सरांचा आभार मानतो. पवार सर या ठिकाणी आहेत, नवीन या ठिकाणी आपल्या जे सर लाभले त्यांचे मी त्या ठिकाणी आभार मानतो. आणि विशेष म्हणजे अजिंठ्याहून आमच्यासोबत जे सतत 1 वर्षापासून कार्यरत आहे सौ शिलाताई मॅडम, त्यानंतर आमच्या सिल्लोड तालुक्यामध्ये ज्यांनी छोटंसं 20 वृत्त एज्युकेशनच्या माध्यमातून रोवलं त्या आता स्टार लाईनवर आहेत आणि ते झालेल्याच आहेत. आमच्या शिंदे मॅडम, त्यानंतर भोकरदन सारख्या ठिकाणून आता या ठिकाणी आमच्या एक महिन्याच्या अगोदर जॉईन झालेल्या आहेत सुसाने मॅडम. आणि आज नुकतेच या ठिकाणी आमच्या बहिणीही लागतात आणि मामीही लागतात, तर ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांनी गौते सर असेल, शकुंतला मॅडम असेल की त्यांनी सर्वांनी वेळेत वेळ काढून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून कौतुक आणि आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला, परंतु प्रत्येकाकडून अशी अपेक्षा आहे की आपल्याला खरंच या ठिकाणी काही गोष्टी समजल्या असतील तर त्या तुम्ही प्रत्येकानं कमीत कमी 2 लोकांपर्यंत ती माहिती पोहोचायची आहे. आणि तुम्हाला काय वाटलं, त्यानंतर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स आले तर आम्ही सतत 24 तास जसं आमचं फाउंडेशन काम करतं मुलांसाठी, त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करायला कधीही तत्पर आहोत. या ठिकाणी आम्ही आमच्या पूर्ण लोकांची बॉडी आहे की तुम्हाला असं नाही की फक्त ॲडमिशन झालं त्या मुलांकडे दुर्लक्ष होईल. सतत आमच्यातून एक व्यक्तीचं नाव मी या ठिकाणी सांगेन, मच्छिंद्र सोनवणे सर. 24 तास मुलांसाठी त्या ठिकाणी कधीही तुम्ही रात्री 11 वाजेला जरी फोन केला तरी ते सर 2ऱ्या किंवा 3ऱ्या रिंगला तो कॉल रिसीव्ह करून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात. आता वेळ खूप झालेला आहे, सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रमुख पाहुणे यांना समोर जायचं आहे. त्यांचा वेळ न घेता तुम्हालाही त्या ठिकाणी तुमचाही वेळ न घेता आपण फक्त एक ग्रुप फोटो घेऊया आणि आपण हा कार्यक्रम स्टॉप करू.